स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 17 जागांसाठी राज्यातलं राजकीय वातावरण रंगात आलंय। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघ्या 24 तासांचा अवधी उरलाय। 16 जागा नियमित मुदत संपल्यामुळे रिक्त झाल्या, तर चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत विजयी झाल्यानं त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे नागपूरमध्ये पोटनिवडणूक होऊ घातली। आतापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीनं शड्डू ठोकल्यानं राजकीय रंगत कमालीची वाढली आहे। महाविकास आघाडीकडे स्वबळावर एकही जागा सहज निवडून आणण्याचं संख्याबळ नसलं तरी ही जागा एकतर्फी होऊ द्यायची नाही असं चंग बांधत त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केलाय। यानुसार काँग्रेस 8, उबाटा गट 6 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर आपलं नशीब आजमावणार आहे। दुसरीकडे सत्ताधारी महायुतीत मात्र अद्याप जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही। महायुतीत भाजप 10, एकनाथ शिंदेची शिवसेना 4 तर अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत असले तरी छत्रपती संभाजीनगर जालना या एका जागेवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत अजूनही खलबतं सुरू आहे। या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत याचाच आढावा या व्हिडिओतून घेऊया। नमस्कार, मी सुहास शेलार आणि प्रहार न्यूज लाईन मध्ये आपले स्वागत। महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता राज्यातल्या कोणत्या मतदारसंघात कोण आमने सामने ठाकणार याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय। या निवडणुकीत अनेक ठिकाणी पारंपरिक तर काही ठिकाणी अत्यंत रंजक लढती पाहायला मिळणार आहेत। सोलापूर, अहिल्यानगर, भंडारा गोंदिया, अमरावती आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली या 5ही जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट आणि पारंपरिक सामना रंगणार आहे। तर नागपूरच्या पोटनिवडणुकीत देखील अशीच लढत पाहायला मिळेल। जळगाव आणि नांदेड या 2 मतदारसंघांमध्ये उबाटा गट विरुद्ध भाजप अशी लढाई होईल, तर सांगली, सातारा या मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगेल। दुसरीकडे ठाणे आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांमध्ये सर्वात रंजक मुकाबला होणार आहे। पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तर ठाण्यात एकनाथ शिंदे विरुद्ध शरद पवार असा सामना रंगताना पाहायला मिळेल। कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही जागा कोणत्या पक्षाकडे गेली आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही। इथं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपले सुपुत्र अनिकेत यांच्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत आहेत, पण दुसरीकडे या भागात शिवसेनेची ताकद वाढल्याचा दावा करत एकनाथ शिंदेची शिवसेना देखील या जागेसाठी आग्रही आहे। त्यांच्यातला वाद इतका टोकाला गेलाय की शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे कोकणात महायुतीतली अंतर्गत रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे। नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू असतानाच भाजपमध्ये अंतर्गत चुरस प्रचंड वाढली। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे 2 निकटवर्ती आणि खंदे समर्थक या जागेसाठी आमने सामने आले। भाजपचे नाशिक शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते या दोघांनीही विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केले। निलेश बोरा यांनी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर गणेश गीते यांची स्थानिक पातळीवर मोठी पकड आहे। अशा वेळी आता गिरीश महाजन आपल्या या 2 कट्टर समर्थकांमधला अंतर्गत वाद कसा मिटवणार आणि नाशिकची डोकेदुखी कशी दूर करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यापासून तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेविषयी तर्कवितर्क लढवले जात होते। सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून तनपुरे यांना उमेदवारी देणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जून असल्यामुळे पुढील 24 तासात अहिल्यानगरच्या राजकारणाला अत्यंत अनपेक्षित वळण मिळण्याची ही चिन्ह आहेत। परभणी, हिंगोली या मतदारसंघात देखील प्रचंड चुरस पाहायला मिळते। इथे अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि उबाटा एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत। या संपूर्ण चित्रात केवळ छत्रपती संभाजीनगर जालना या एकाच जागेवर अद्याप सस्पेन्स कायम आहे। तिथं उबाटा गटाविरुद्ध महायुतीतून नक्की कोण मैदानात उतरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं सर्व पक्षीय संख्याबळ पाहता अनेक जागांवर भाजपचं पारडं प्रचंड जड असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं, पण स्थानिक राजकारणातली अंतर्गत नाराजी आणि ऐनवेळची बंडखोरी काय चमत्कार घडवते यावरच निकालाचं गणित अवलंबून असेल।
तुम्हाला काय वाटतं, विधान परिषदेच्या या आकड्यांच्या खेळात कोण बाजी मारेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.